कल्याण डोंबिवली महापालिकेतील द्वारली या गावात सन्मान्य आमदार गणपतशेठ गायकवाड आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या मतदारसंघासाठी या द्वारली गावासाठी 1,59,00,000 निधी उपलब्ध करून ही गावातली जी रस्ते होते हे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचा 1,59,00,000 आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते आज सर्व 4 कामांचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरात लवकर ती कामे सुरू होतील। आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी गेली अनेक 15 वर्षे या मतदारसंघाचा विकास केलेला आहे। प्रत्येक गावात रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, अजून काही समस्या असतील, पण याच्या पुढे त्यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज संपूर्ण मतदारसंघात जी काय कामं मंजूर होणार त्यांचं भूमिपूजन सोहळा आज गेले अनेक दिवस सुरू आहे। आमदार गणपत गायकवाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे असतानाच त्याच्या मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलेला विशेष विकास निधी म्हणून तो टप्प्याटप्प्याने त्यातली कामं सुरू होती। त्यातलाच आज भाग म्हणून जरी आमदार साहेब नसले तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुलभाताई गणपतशेठ गायकवाड ह्या भागामध्ये फिरतात आणि त्या कामांचा पाठपुरावा करून त्याचं ते भूमिपूजन करतात। आज माझा प्रभाग 107 मध्ये अनमोल गार्डनमधील सांडपाण्याची जी व्यवस्था होती ती थोडीशी विस्कळलेली होती, त्याचं RCC कॉन्क्रिटीकरण करण्याचं कार्य आजच्या या भूमिपूजनाच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे निश्चित लोकांमध्ये फार आनंदाचं वातावरण आहे आणि आज ज्या संख्येने महिला भगिनी तिथे जास्त उपस्थित होत्या त्यामुळे निश्चित हा त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठी असलेला, जो येणाऱ्या काळात त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणून ठरणार आहे।